मित्रांनो, काही लोक रात्रीत व्हायरल होतात, एका रात्रीत व्हायरल होतात. काही लोक 10-10, 15-15 वर्ष मेहनत करून व्हायरल होतात, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करतात, स्वतःचं एक नाव निर्माण करतात. आणि काही लोक तर काही रील स्टार बरोबर एक गाणं काय तयार करतात, डायरेक्ट ढगात फेमस. काही लोकांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला आणि डीपीला त्या पोरींचेच फोटो आहेत. नेमकं या पोरीनं असं काय देशाला मिळवून दिले मला समजा. मी असं म्हणत नाही या पोरीने काय वाईट काम केलंय किंवा असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, पण आपलं येडेचाळ कुठेतरी थांबवलं पाहिजे. मी बोलतोय बारीक डोळ्याची मोठ्या डोळ्याची ह्या दोन पोरींबद्दल, मृणाल आणि समता. काय तिच्या आईला नावं पाडतात लोक, बारीक डोळ्याची, मोठ्या डोळ्याची, तिरक्या डोळ्याची, वाकड्या डोळ्याची, उसाच्या डोळ्याची, कसल्या कसल्या डोळ्याची काय माहित. बरं ते सगळं जाऊ दे मित्रांनो. ही जी पोरं आहेत जी लावते त्यांचं स्टेटस क्रश ब्रश हे ते, ह्यांचा आज आपण भ्रम दूर करणार आहे की बाबा ह्या पोरी येडेचाळ करत्यात. तुम्हाला वाटत असेल ही माझी क्रश आहे, ही मला आवडते, असं तसं, असं बोलू नकोस, तसं कर. असं नाही दादांनो, प्रत्येक माणूस येडेचाळ करतो. आता मी करत नाही. बरं ते सगळं जाऊ दे, वेळ वाया न घालवता आपल्या पहिल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलला एक सबस्क्राईब करा, म्हणजे कसं मला पण जरा बरं वाटेल. आता हे बघून घ्या, ही समता आणि ही मृणाल आहे. 2-3 वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. पुढची बारीक डोळ्याची, मागची मोठ्या डोळ्याची. तुम्ही आणि म्हणशीला काहीतरी वेगळंच कुठलं तरी AI वरती केलाय, असं एडिट केलंय, हे केलंय. काय नाही, हा ओरिजिनल व्हिडिओ आहे 2-3 वर्षापूर्वीचा. त्यावेळी ही बारीक डोळ्याची अशी बारीक दिसत होती. आता पण बारीकच आहे, फक्त थोडीशी अंगानं वाढली आहे, बाकी डोळे अजून बारीकच आहेत. अरे या दोघींचा हा व्हिडिओ बघून कधी मला तरी असं वाटायला लागलं ह्या दोघी जण 5वी-6वीच्या वर्गात पळून आल्यात आणि इथं घरात येऊन रील्स बनवायला लागल्यात. येणार साजन माझा नातेवाईक आमची मजा उडवायची की मुले काय करणार आहे, लग्न लावून द्यायचं. जेव्हा मी 10वीत होते ना तेव्हापासून. मित्रांनो, पूर्वी कसं असायचं, पोरांना 10वीला मार्क 100% पाडलं, 99% पाडलं, 90% पाडलं की पोराला चांगलं म्हणायची, किंवा त्या पोरानं 12वी मध्ये 90% पाडलं तर पोरग्याला चांगलं म्हणायची, पोरग हुशार आहे. पण खरं तर आजकाल कसं झालंय माहितीये का, एखादं पोरग रील्स बनवतंय, एखादं पोरग काहीतरी येडेचाळ करतंय, फेमस होतंय, तर ते पोरग चांगलं आहे. अभ्यास करणारं, सरकार नोकरीच्या मागे लागलेलं पोरग चांगलं नाही. हे असं येडेचाळ करणारं पोरग चांगलं आहे. मी असं म्हणत नाही की बाबा कुणी रील्स बनवले नाही पाहिजे, व्हिडिओ बनवला नाही पाहिजे, पण काहीतरी आपली पण असते बाबा, आपण कशा प्रकारे व्हिडिओ बनवलं पाहिजे, काय बनवलं पाहिजे. का उगाच आपल्या पुढ्यात कॅमेरा आहे म्हणून उगाच नसायचं. म्हणजे चिकनी सुपारी सॉंगची ऑफर आलेली होती. या बारीक डोळ्याच्या आणि मोठ्या डोळ्याच्या पोरीला चटणी सुपारीची ऑफर आली ईव गँग कडनं. पण हेच ईव गँग ह्या दोघींच्या मागे लागलेला, ह्यांच्या सुपारी सोबत का आता चुना लावायच्या नादात होतं हे या दोघींना कळलं नाही आणि अजून पण कळत नाही. ह्या दोघी बहिणी आणि हे दोघं भाऊ, एक भाऊ हिला बहीण म्हणतंय आणि दुसरं भाऊ हिला बहीण म्हणतंय. नेमकं या चौघांच्या मागचं गुपित अजून कुणाला कळालेलं पण नाही. आणि ज्याच्यामध्ये माझा हिरो तुषार बनसोडे होता. तुषार बनसोडे यू 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 लय मोठं बोलतय ते पण पोर. आख्या बनसोडे त्याचा भाऊ कापड दुकान घातलं, मोठा रील स्टार झाला, म्हणून हे पण आपलं त्याच्या मागणं यू यू करत सुटले. त्याच्यामुळे ना लोकांनी तेव्हापासून खूप जास्त ट्रोल केला आम्हाला. तर त्याच्यावर आमचे खूप ट्रोल बनले की बारीक डोळ्याची, मोठ्या डोळ्याची. आम्हाला खूप घाण ट्रोल केलं होतं. ताई, तुम्ही जन्माला येऊन पहिल्यांदा आयुष्यात एक गाणं काढलं, ते पण तुषार बनसोडे आणि आख्या बनसोडे बरोबर, चिकनी सुपारी. आणि या दोघींना बारीक डोळ्याची, मोठ्या डोळ्याची म्हणलीत लोक म्हणून यांना वाईट वाटायला लागले. पण ताई खरं तर आजकाल कसं झालंय माहितीये का, एखादा पोरग रील्स बनवतंय, काय पण येडेचाळ करतंय, त्याला लोक चांगलं म्हणतात, त्याला मोटिवेट करतात. ते पोरग रात्रीत व्हायरल होतंय, डायरेक्ट उचलतंय, मिलियन फॉलोअर्स, मिलियन व्ह्यूज. लगेच त्या पोराचा कार्यक्रम भरतात, इकडं तिकडं, चायला मोठा बादशाह राजा. आणि या दोघी जण म्हणतात लोक आम्हाला ट्रोल करतात, असं बोलतात तसं बोलतात, बारीक डोळा मोठा डोळा. ताई काही दोघी पण वाईट वाटून घेऊ नका, कारण की असं काही नसतंय. लोकांना नाव ठेवलं म्हणजे तुम्ही वाईट नाही, तुम्ही पण येडेचाळ करताय, लोकांना माहिती आहे. नेमकं या गोष्टीला काय म्हणायचं, व्हिडिओ म्हणायचा, रील्स म्हणायची, कंटेंट म्हणायचा, काय आहे या व्हिडिओ मध्ये नेमकं सांगा. आणि असलं व्हिडिओ यांचं व्हायरल जातात, मिलियन मध्ये व्ह्यूज येतात, मिलियन मध्ये फॉलोअर्स वाढतात. काय नेमकं असला कसला लिंबू फिरवतात ही काय माहित. आता हे तुषार बघा, इथं येड्यावाने असं असं करते, तंगड्या फाकून. अरे दाद्या जरा दवाखान्यात दाखवून घे, पायात बघ गॅप केवढा आलाय. कसं तुषार कसं करतोय बघ, येड्यावाने येडेचाळ करतोय. जरा चांगलं वाक्य, जरा प्रोफेशनल वाक्य. आपल्याकडेला 2 पोरी आहेत, जरा शायनिंग बिनिंग मार्क असं असं असं, जरा सलमान खान स्टाईल, शाहरुख खान स्टाईल. काय हे उगाच इकडे तंगडी एक, इकडे तंगडी एक. खरंच तिथं गाडी आली म्हणून सांगा, नाहीतर ह्या ताईनं पूर्ण आपल्या तळपायाच्या पूर्ण हाडापासून ते डोक्याच्या पूर्ण नसापर्यंत आपला अंग असं हलवून दाखवलं असतं. असा डान्स, असा नागासारखा येडा वाकडा असा उई उई असा डान्स करून दाखवला असता. एवढं सोपं नसतं मित्रांनो हे रील्स बनवणं, असं येड्यावाने डान्स करणं. कुणाला पण नाही जमत हे. जर माझं खोटं वाटत असेल तर घरात जाऊन ट्राय करून बघा. आली बघा आली, बारीक डोळ्याच्या आणि मोठ्या डोळ्याच्या 2 पोरी आली, गाडीतनं बसून आली. आल्यात त्या आल्यात, शांतपणे यायचं का नाही. बाहेर 4-5 लोक आपला फोटो मारतात, आपल्याला हात करतात, बारीक डोळ्याची मोठ्या डोळ्याची वराडतात. आणि या दोघींचं काय चाललंय,
आम्ही आलोय उद्घाटन करायला रिबिन काटायला गँगची. सो हॅलो गाईज, तुम्हाला प्रश्न पडला असेल मी की सजून कुठं चालले, तर मी चालले अरे मग तर तुम्हाला सांगतोय असं डोळा नको ना मारू, मी तुझ्या उगाच प्रेमात पडले. काय बोललो मी, तुझ्या प्रेमात पडेल. अरे असा डोळा नको मारू रे, मला कसं तरी वेगळीच फिलिंग येते. अरे मोठ्या डोळ्याची जरा डोळा बारका कर की, कशाला मोठा डोळा करून मला डोळा मारतेस. उगाच मी तुझ्या प्रेमात जर पडलो तर मी उगाच तुला रोस्ट करायचं सोडून तुझी आणि माझ्या अकाउंटवरती पोस्ट पडेल. माहितीये का, स्वतःचं खाणं सोडून माझ्या समोरचं घेत होती, तुम्ही बघू शकता. ही जी बारीक डोळ्याची आहे ना समता, हिचं तोंड असं आहे का नाही, बघितलं की असं वाटतंय बाबा ही 5 वर्षाची 4 वर्षाची 7वी 8वी कुठली तरी बारकी पोरगी आहे. हिचं तोंडच एवढा आहे, म्हणजे बारीक डोळा. उगाच हिचं नाव पडलेलं नाही बारीक डोळा मोठा डोळा. आणि तू बांगा डोळा. अरे पाय सरळ कर. पाय कसं केलं तेच बघ, असं वाकडं एखाद्या ढोरासारखं म्हशीसारखं. पाय पहिले सरळ कर, कसं दिसतंय बघ ती. असं करून उभारलाय चांगल्या बोले टू पू कू. आजकाल कसं झालंय माहितीये का, कोण पण उठून व्हिडिओ करतोय, कोण पण रील्स बनवतोय, कोण पण सोशल मीडियावरती येऊन उतरतोय आणि आपल्या जिद्दीनं, आपल्या चिकाटीनं, आपल्या आत्मविश्वासानं पूर्ण येडचाळ करतोय. आणि येडचाळ करून करून 10-15 दिवसात, 3 महिन्यात, 4 महिन्यात, वर्षाच्या आत ही लोक व्हायरल होतात. कसं तिच्या आईला आम्ही एवढं घासतोय, आमचा व्हिडिओ कुठं व्हायरल विना. आणि ही लोक बघा 1 लाख सबस्क्रायबर, 2 लाख सबस्क्रायबर, 1 मिलियन सबस्क्रायबर. गाईज कसे आहात? आणि मी आज खूप दिवसानंतर मिनी ब्लॉग शूट करते, कारण की मी आज आलेले होते कॉलेजला फीस भरायला. आणि तुम्ही बघू शकता माझ्या तोंडावर मी खूप बोर झालेले होते. मित्रांनो, आयुष्यात सगळं करा पण असला बावळटपणा कधीच करू नका. ही मृणाल मोठ्या डोळ्याची ही तर फी भरायला गेली कॉलेजमध्ये आणि ही व्लॉग बनवायला लागली. जर चुकून मित्रांनो मी नाहीतर माझा मित्र असं जर आमच्या कॉलेजमध्ये जाऊन फी भरताना असा व्लॉग बनवला असता की नाही, आमचं मास्तर कुठं पण असू दे तिथनं फेकून आम्हाला काठी मारली असती किंवा डस्टर फेकून मारला असता. आणि आमचं मास्तर काय म्हटलं असतं माहिती आहे का, रांडीच्या 4 महिने झालं फी भरलेला नाही आणि आत्ता आला सगळे पैसे दाखवीत व्लॉग आणि बनवायला लागला असा. रांडीच्या तिथं बसा, तिथं बैठक का मारा, असं आमचं मास्तर म्हटलं असतं. आणि ही मोठ्या डोळ्याची इथं फी भरायला आली आणि पैसे दाखवती. परी हूं मैं, पैसा पैसा करती है तू, पैसे पे क्यों मरती है. परत स्टॉप करून टाकलं मी. हरली का? कसं काय हरली? अरे दीदी मुंह से सुपारी निकाल के बात करो. तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? डोक्यात काय मेंदू नाही का काय तुमच्या? अरे तुम्ही व्लॉग बनवताय, तुम्ही व्हिडिओ बनवताय आणि काय बोलताय? हरली का म्हणायचं टाकून हागली का म्हणताय? अरे काय आता मगा तर एवढं मी डांग फाडून ओरडतोय, तुम्हाला काय समजणं झालंय का? ते नसतं का मित्रांनो, आपल्या गावाकडे 4-5 बायका अशा एकत्र आलेत का नाही, त्यांचं असं कुजबूज चालू होतंय. ह्याचं ना असं झालं, ते ना बादच आहे, ते ना त्याला असंच झालं पाहिजे, असं या दोघींचं चाललंय. हागली का? हा हागली. अरे काय अच्छा है ना अंधा. मित्रांनो, ह्या छोट्या डोळ्याची मोठ्या डोळ्याची काही नॉट सुधरिंग, मला तरी वाटतं ह्यांच्या डोक्याला परिणाम होईंग. आता इथंच आपण थांबूया. आपले व्हिडिओ फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात, बाकी कुणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून टाका. अरे सुशीबाई, आपल्या गावात आज सकाळी छोट्या डोळ्याची आणि मोठ्या डोळ्याची पोरगी येणार होती ना, काहीतरी कार्यक्रम होता गावात आपल्या. तुला कोण म्हणते त्या कार्यक्रमाला येणार आहेत? अरे त्या कार्यक्रमाला येणार नाहीत, एकीचा डोळा बारका झाल्यात, एकीचं डोळे मोठं झाल्यात, म्हणून त्या डोळे तपासायला आपल्या गावाच्या दवाखान्यात येणार होत्या. हा तिच्या मारे असं झालंय वे, मी तो उगाच केस बिस कापून लाली पट्टा लावून बसलोय नटून तटून.